अखंड हिंदू राष्ट्र निर्माणाला पदयात्रेला समर्थन द्यायचं. त्यांची इच्छा किती आहे हे आपल्याला सहकार्य करणारे त्यांच्यावर डिपेंड आहे. तरी पण आम्हाला आव्हान आहे की बाबा महाराष्ट्रात पहिल्यांदाच धर्मासाठी कुठं तर साधू संत एकत्रित यायला लागलेत, तर ह्यांना सगळ्यांनी सपोर्ट करा. धार्मिक मंदिर आहे ह्याच्यावर कब्जा केलेले आहेत, भरपूर धार्मिक स्थळावर कब्जा केलेले आहेत. हे कब्ज हे निघावं आणि हिंदू धर्माची जी जागा आहे हिंदू धर्म. आपण पाहायला गेलं तर काही राजकीय नेते देखील आता हिंदू धर्मासाठी आवाज उठवताना, जसं की संग्राम जगताप असेल, गोपीचंद पडळकर असेल, हे देखील कारण आज लव जिहाद सारखी महाराष्ट्रात भयानक प्रकार आपल्या घडत आहे. कुठं तर ह्याला आळाबांधी जर करायची असेल, गोमातेची रक्षा करण्यासाठी रोजच्या अशा कित्येक अनेक गाड्या ह्या कत्तलखान्यासाठी जातात आणि हे कत्तलखान्यासाठी जाणाऱ्या गाड्या ह्या आपल्या महाराष्ट्रातून जातात. यात्रा 2000 साधू संत महंत मठाधिपती महामंडलेश्वर किंवा नागा साधू, किन्नर संप्रदाय, वारकरी संप्रदाय, या सर्व संप्रदायाचे हे सर्व साधू संत राहणार आहेत. महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच दिनांक 25 एप्रिल रोजी अखंड हिंदू पदयात्रा निघणार असून ही पदयात्रा अरण ते पुणे असा प्रवास असणार आहे. खरं तर या पदयात्रेच्या काढण्याचा मुख्य हेतू म्हणजे हिंदू धर्माचे रक्षण करण्यासाठी, गोमातेचं रक्षण करण्यासाठी, लव जिहाद सारख्या घटना थांबवण्यासाठी आणि हिंदू धर्मातील धार्मिक स्थळे वाचवण्यासाठी असे अनेक प्रमुख मुद्द्यांवर ही पदयात्रा निघणार आहे. आणि या अखंड हिंदू राष्ट्र निर्माण पदयात्रेचे आयोजन माता महाकाली शक्तीपीठाचे 108 महंत राहुल मुनी महाराज यांनी केलं आहे. याबाबत आपण सविस्तर अधिक माहिती घेण्यासाठी आपल्यासोबत राहुल मुनी महाराज आहात. महाराज, कशा पद्धतीने ही पदयात्रेचं आयोजन केलं गेलं आहे, ही पदयात्रा कुठून सुरुवात होणार आहे, कुठून जाणार आहे आणि या पदयात्रेसाठी मग नेमकं कारण काय असू शकेल? आता ही जी पदयात्रा आहे ही अखंड हिंदू राष्ट्र निर्माण म्हणून ही पदयात्रा आहे. आता ही पदयात्रा आरणमधील महाकाली शक्तीपीठ येथून तळजाई मंदिर पुणे इथं अशी पदयात्रा जाणार आहे. ही पदयात्रा 25 एप्रिल ते 4 मे ह्या कालावधीमध्ये ही पदयात्रा राहणार आहे. ह्या पदयात्रेत 10 मुक्काम राहतील. 10 ठिकाणी मुक्कामांना राहायची व्यवस्था आहे. त्याच्यानंतर शेवटचा सांगताचा कार्यक्रम हा तळजाई मंदिर पुणे येथे होणार आहे. या पदयात्रेमध्ये किती किलोमीटरचा प्रवास असणार आहे आणि किती किलोमीटरला विश्रांती असणार आहे आणि किती याच्यामध्ये साधू असेल किंवा काय काय याच्या नेमकं पाठीमागे अजून कोण असणार आहे? आता ही पदयात्रा 2000 साधू संत महंत मठाधिपती महामंडलेश्वर किंवा नागा साधू, किन्नर संप्रदाय, वारकरी संप्रदाय, या सर्व संप्रदायाचे हे सर्व साधू संत राहणार आहेत. ही पदयात्रा रोजची 20 किलोमीटरचा प्रवास राहणार आहे. रोज 20 किलोमीटरचा प्रवास राहणार आहे. असा 10 दिवसामध्ये 200 किलोमीटरचा प्रवास ह्यातनं साध्य होणार आहे. जिथं जिथं प्रवास आहे तिथं ही धर्माची जागृती केली जाणार आहे, हिंदू धर्माची जागृती केली जाणार आहे. आता ह्याचा विचार केला तर मूळ मुद्दा काय आहे की धर्मांतर थांबवणार, की आपल्या हिंदू धर्मामध्ये असा आहे की इतका पवित्र धर्म आहे पण आपल्या लोकांना धर्मांतरण करायला भाग पडतात. दुसरी गोष्ट गोमाता म्हणजे आपली राष्ट्रमाता, पण गोमातेची रक्षा करण्यासाठी रोजच्या अशा कित्येक अनेक गाड्या ह्या कत्तलखान्यासाठी जातात आणि हे कत्तलखान्यासाठी जाणाऱ्या गाड्या ह्या आपल्या महाराष्ट्रातून जातात. आणि ह्यांना वाचवायचं कोण काम करत असेल तर सच्चे गोरक्षक हे काम करतात हे गोमाताला वाचवण्यासाठी. पण त्याचाच आवाज म्हणून आम्ही ह्या पदयात्रेमध्ये सुद्धा तो आवाज उठवणार आहे. दुसरी गोष्ट लव जिहाद. प्रत्येक मुलीला माहीत आहे की मुसलमान मुलगा आपल्या मुलीला प्रेमात जायात फासून धर्म कन्वर्ट करायला होतोय. प्रत्येक मुलीला माहीत आहे, तरी पण ही मुली आपल्या जायात फसतात. हे का होतं? कारण ह्यांचं ते टार्गेटच आहे की प्रत्येक मुलीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात फसून आपल्याकडे आपलंसं करणं व त्यांना धर्मांतरण करायला लावणं, लव जिहादसारखा प्रकार घडवणं हे त्यांना माहीत आहे. त्यांची एक टीमच आहे साखी. ती टीम मोडीत काढण्यासाठी महाराष्ट्रात पहिल्यांदा साधू संत एकत्र येऊन लव जिहादसाठी आम्ही आवाज उठवणार आहे. आणि दुसरी गोष्ट, आपली धार्मिक मंदिर आहे ह्याच्यावर कब्जा केलेले आहेत, भरपूर धार्मिक स्थळावर कब्जा केलेले आहेत. हे कब्ज हे निघावं आणि हिंदू धर्माची जी जागा आहे ती हिंदू धर्माला भेटावी, मंदिराला भेटावी, ह्यासाठी आवाज उठवण्यासाठी आम्ही ही पदयात्रा काढत आहे. खरं तर ही पदयात्रेमध्ये साधू संत आहे, वारकरींचे देखील आता आपण सांगितलं वारकरी देखील सेवक आहेत. नेमकं या वारकरी देखील सामील असताना एकीकडे मग शासकीय काय मदत वगैरे काय आपल्याला होते याच्या पाठीमागे
मग हे? आता शासकीय मदत तर आपण तर त्यांना आवाहन करतोय, त्यांना तसे पूर्ण लेटर वगैरे देऊन परवानगी वगैरे काढल्यात. आता त्यांची इच्छा किती आहे की हिंदू धर्माला, ह्या हिंदू अखंड हिंदू राष्ट्र निर्माणाला, पदयात्रेला समर्थन द्यायचं. त्यांची इच्छा किती आहे की हे आपल्याला सहकार्य करणारे त्यांच्यावर डिपेंड आहे. तरी पण आम्हाला आव्हान आहे की बाबा महाराष्ट्रात पहिल्यांदाच धर्मासाठी कुठं तर साधू संत एकत्रित यायला लागलेत, तर ह्यांना सगळ्यांनी सपोर्ट करा. ही पदयात्रा पूर्ण होण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करा, एवढं मला सगळं प्रशासकीयला बी सांगण्याचं आहे. आणि सकल हिंदू समाज जो आपला आहे, महाराष्ट्रात असेल, महाराष्ट्राच्या बाहेर येईल किंवा काही का आपला हिंदू समाज हा देशाच्या बाहेर बी राहणार आहे, त्या सगळ्यांना मला एकच सांगणं आहे की पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये आवाज उठतोय धर्मासाठी. नुसतं घरात बोलून किंवा कुठं रील बोलून काही होत नाही. धर्मासाठी तुम्हाला जर एकत्र यायचं असेल, धर्माविषयी आवाज उठवायचा असेल, तर ही चान्स सगळ्यात महत्त्वाची वेळ आली की ह्या पदयात्रेमध्ये सामील होऊन पदयात्रेमध्ये समर्थन द्यायचं. प्रत्येकानं, घरातला प्रत्येक व्यक्ती, एक व्यक्ती तर ह्या पदयात्रेसाठी सामील झाला पाहिजे, हे मला प्रत्येकाला सांगण्याचं आव्हान आहे. किती संख्येने लोक पदयात्रेमध्ये असणार आहेत आणि शेवटच्या मुक्कामादिवशी नेमकं तिथं कसं असणार आहे हे सगळं शेड्यूल पाहतं? आता तसं संख्येनं 2000 साधू संत तर आहेत आणि सकल हिंदू समाज हजारो संख्येनं उपस्थित राहणार आहे. आणि तुम्ही सांगितलं शेवट दिवशी आम्ही तळजाई मंदिर आहे त्या दिवेला आम्ही साकडं घालणार आहे की बाबा आमचं अखंड हिंदू राष्ट्र व्हावं, कुठलं न विघ्न येता. त्यासाठी आमचा हा तिथं शेवट होणार आहे. आणि तिथं तसं सांगताचा बी कार्यक्रम होणार आहे मोठा. जवळजवळ त्या सांगताच्या कार्यक्रमाला कमीत कमी नाही म्हटलं तर 20,000 तर पब्लिक सकल हिंदू समाजाचे त्या पदयात्रेमध्ये सांगताच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. आणि त्या दिवशी जे साधू आहेत, विद्वान साधू असतील, जगद्गुरू, आचार्य, महामंडलेश्वर, नाथपंथीतले साधू असतील, हे सगळ्यांचं त्या दिवशी धर्मासाठी, जागरणासाठी सगळ्यात मोठा आवाज उठवून शपथग्रहण मोठं होणार आहे. त्यामुळे तो अनोखा बघण्यासारखा क्षण आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदा असं होतं साधू संत एकत्र धर्मासाठी साधू संत एकत्र येऊन रस्त्यावर उतरतात आणि संतांचा कार्यक्रम एवढा मोठा आहे. तो म्हणजे बघण्यासारखा अनोखा क्षण आहे. इतिहासाच्या सुवर्णाक्षरात लिहिण्याजोगा तो क्षण राहणार आहे. त्या क्षण पाहण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व सकल हिंदू समाजाने त्या सुवर्ण क्षणाला उपस्थित राहावे. एवढी खरं तर आपण पाहायला गेलं तर काही राजकीय नेते देखील आता हिंदू धर्मासाठी आवाज उठवताना, जसं की संग्राम जगताप असेल, गोपीचंद पडळकर असेल, हे देखील मान्यवर उपस्थित असणार आहेत. आणि त्यांच्यासाठी आपण काही कल्पना वगैरे काय त्यांच्यासमोर मांडली गेली आहे का, किंवा आपण त्यांच्याकडे याबाबत जाणार आहात का? आज महाराष्ट्रामध्ये खूप कमी नेते असे आहेत की जे धर्मासाठी आहेत आणि त्यातले काही ठराविक मोजके हे नेते आहेत की हे फक्त धर्मासाठी लढतात. ह्यांना बाकीच्या गोष्टीची काही गरज नाही, कारण धर्म वाचला तर सगळं वाचणार आहे. ह्यांच्याशी आमचं बोलणं चालू आहे आणि हे सुद्धा त्या दिवशी उपस्थित राहणार आहेत. कारण कोण तर धर्मासाठी जर लढत असेल तर त्याला सपोर्ट करणं आपलं काम आहे. कमीत कमी माझं तर म्हणणं आहे आपल्या महाराष्ट्रातील सर्व सकल हिंदू समाजाला की आपल्या आयुष्यातला वेळ काढून एक ना एक दिवस तुम्ही त्या एक दिवस तर ह्या पदयात्रेला उपस्थिती नोंदवावी. शक्य असेल तर त्यांनी 10 दिवस या, ज्याला शक्य नाही त्यांनी एक दिवस तर ह्या पदयात्रेला उपस्थिती नोंदवा. आणि ज्याला कुणाला समजा येताच येत नाही, 10 दिवस बी येता येत नाही, एक दिवस बी येता येत नाही, खूप बिझी आहात, तर सोशल मीडियाच्या द्वारे ह्या पदयात्रेला प्रत्येकानं समर्थन द्यावं. कारण आज धर्म वाचला तर आपण वाचू. कारण आज लव जिहादसारखी महाराष्ट्रात भयानक प्रकार आपल्या घडत आहे. कुठं तर ह्याला आळाबांधी जर करायची असेल तर ह्या वेळेस या पदयात्रेमध्ये सामील होणं गरजेचं आहे. आणि सरकारला आपण अखंड हिंदू राष्ट्र निर्माण होण्यासाठी आपण ही त्यांना मागणं घालूया सगळ्यांनी मिळून. खरं तर या पदयात्रेमध्ये आता आपण सगळं सांगितलेलं आहे. एकंदरीत तसं पाहिलं गेलं तर अखंड हिंदू राष्ट्रासाठी पदयात्रेचे यांनी आयोजन केलं गेलं आहे. या आयोजनासाठी हजारोंच्या संख्येने त्या ठिकाणी हिंदू धर्मातील नागरिक असतील किंवा तरुण युवक असतील त्या ठिकाणी उपस्थित राहण्याचं देखील आवाहन केलं गेलं आहे. मला एक असं प्रश्न विचारायचं की याबाबत जगद्गुरू शंकराचार्य देखील यांचं मार्गदर्शन त्यावेळेस लाभणार आहे? नाही, तसं 100% त्यांचं मार्गदर्शन लाभणार आहे आमचं. पण त्यांची आता वेळेनुसार सगळ्या गोष्टी ठरणार आहेत का, कारण त्यांना काही एकट्या महाराष्ट्राचं बघायचं नाही, पूर्ण देशभरातलं त्यांना बघायचं आहे. कारण ते एक आदर्श व्यक्ती आहेत सगळ्यांचे, जगाचे पालक शंकराचार्य. त्यांना वेळ अभावी आम्ही त्यांना मागणं घातलं येण्यासाठी. आता वेळ अभावी बघू कसं होतंय त्या पद्धतीनं आपण. तर हे होते एकशाट महंत मुनी राहुल मुनी महाराज यांनी कशा पद्धतीने पदयात्रेचं आयोजन केलं त्यांनी सांगितलं गेलं आहे. कॅमेरामन अक्षय व्यवहारसह भारत शिंदे, न्यूज इंडिया मराठी, अरण, सोलापूर.